चला हात वरती घ्या सर्वांनी एकदा असे. सर्वांनी म्हणायचे बघा. आणि जे म्हणत नाही का त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आहे बघा. सर्वांनी म्हणायचं हा. तिकडं माग पण हरी शरण हरी शरण हरी शरण हरी शरण. बोला हरी शरण हरी बोल हरी शरण हरी शरण हरी शरण हरी शरण हरी शरण. बोला हरी शरण. वट्यावरच्या मागच्या तिकडच्या सर्वांनी म्हणायचं आहे हरी शरण हरी शरण. बोला एका तालामध्ये एका स्वरामध्ये एक टाळी. हरी शरण हरी शरण. बोला वा सुंदर छान. हरी शरण हरी शरण.
हरी शरण हरी शरण. पुरुष वर्ग सर्वांनी म्हणायचं आहे हरी शरण हरी शरण. बोला. हा हरी शरण हरी शरण. हरी शरण हरी शरण हरी शरण हरी शरण हरी कृष्ण भगवान की जय. श्रीमद् भागवत महापुराण की जय. जय जय श्री राधेश. ज्यांनी ज्याने भजन केलं त्यांना कोटी कोटी धन्यवाद आणि ज्याने नाही केलं त्यांना त्यांच्यापेक्षाही जास्त धन्यवाद. सर्वांनी भजन करायचं आहे कथेमध्ये, कोणीही आळस करायचा नाही. बघा आता तुम्हाला तुमच्या जवळच्या शेजाऱ्याची बघा काळजी घ्या, आपल्या आपल्या जवळच्या माणसाची. या ठिकाणी सुंदरीता असा प्रसंग सांगितला ग्रंथकारांनी. प्रथम ज्याने ही कथा श्रवण केली त्याचा इथं प्रथम त्यांनी जन्म केला आणि असा एक प्रसंग घेतला. महाभारतात एक प्रसंग आहे पहा ठिकाणी. यदा मृदे कौरव सृंजयानां वीरेश्वतो वीरगतिं गतेषु. जेव्हा पांडवांचं आणि त्या कौरवांचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले. शंभरामध्ये फक्त एकच कौरव जिवंत होता. त्याचं नाव आहे दुर्योधन. आणि तो व्याकुळ असा पडला होता त्या मैदानामध्ये, रणमैदानामध्ये. याच्याकडं त्याचा मित्र आला महाराज. त्याचा मित्र म्हणजे अश्वत्थामा. अनिल भाऊ, मित्र म्हणजे कोण तुम्हाला सांगू का? ऐका. संकटात जो उपयोगी पडतो त्याचं नाव असा तो मित्र महाराज. त्याला एक शब्द आहे बघा, सखा. आणि तिथं हा अश्वत्थामा येतो. आणि त्या ठिकाणी आल्यावरती यानं काय केलं, तो आपल्या मित्राला म्हणतो, अरे दुर्योधन, मला तुझं एका असं कार्य सांग म्हणे, प्रिय कार्य. दुर्योधन म्हणला, बाबा रे, माझे एवढे भाऊ मारल्या गेले, एवढं सैन्य सर्व संपलं म्हणे, पण त्या 5 पांडवांपैकी एकही पांडव मेला नाही. एक तरी पांडव मरावा अशी माझी इच्छा आहे म्हणे. तो अश्वत्थामा म्हणतो, अरे एकाची काय इच्छा करतो मी? मी त्या 5हीलाही मारतो म्हणे. आणि निघाला हा अश्वत्थामा. रात्रीची वेळ आहे बघा. विचार करू लागला, अरे जे कार्य यांना जमलं ना, या कौरवांना, ते कार्य मी कसं करू? आणि त्या ठिकाणी त्यानं एक दृश्य बघितलं. रात्रीची वेळ आहे, एका झाडावरती नाही का, ते जे
काक उलूक न्याय असा एक न्याय बघा शास्त्रामध्ये, नाही का? ते जे घुबड असतं ना, घुबड असं म्हणतात बघा, त्याला दिवसा नाही का दिसत नाही, त्याला दिवसा आणि रात्री त्याला दिसतं म्हणे घुबडाला. ते एक पक्षी आहे बर का. आणि त्यानं काय केलं, त्यानं ते पिल्ल मारले महाराज कावळ्याचे. यानं बघितलं, अरे म्हणला आपल्याकडं आता हा एवढा एकच पर्याय आहे, आपण त्या पांडवांना झोपीत मारून टाकायचं. आणि इकडं आला महाराज तो. इकडं शिबिरामध्ये काय झालं, पांडवांना इकडे विजय मिळाला होता. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर. इकडं सर्व अशा प्रकारे आनंदच आनंद आहे. आणि त्या आनंदामध्ये त्या ठिकाणी त्यांना आमचे कृष्णजी म्हणतात, पांडवांनो अरे चला म्हणे, आता आपण सत्संग करू म्हणे. आणि परमात्मा ती द्रौपदी पांडव घेऊन निघून गेले ऋषींच्या इकडं आश्रमामध्ये, यांच्या शिबिरामध्ये, यांच्या पंडालमध्ये. त्या ठिकाणी पांडवांचे ते 5 मुलं झोपलेले होते, लहान लहान असे मुलं. आणि त्यांच्या जवळ त्यांचा मामा, त्याचं नाव आहे दृष्टद्युम्न, तो एक झोपी गेलेला होता. तिथं हा अश्वत्थामा रात्री येतो. यानं बघितलं आणि त्यानं महाराज त्याच ठिकाणी ते 5 पांडव समजून यानं त्यांचा वध केला. आणि एक खून म्हणून अश्वत्थामा ते 5 जे मुंडके आहेत ते आपल्या सोबत घेऊन निघून गेला. आणि त्याला म्हणतो, अरे मित्रा, अरे बघ म्हणे, जे काम कोणाला जमलं नाही ते काम मी करून दाखवलं म्हणे. तुझा मित्र आहे म्हणे मी. आणि या ठिकाणी त्यानं ते मुंडके बघितले. त्या तो म्हणला, अरे अश्वत्थाम्या, तू हे काय केलंस रे? हे तर आमचे नाही का लहान लहान असे लेकरं त्यांच्या कुळामधले, हे 5 पांडव नाहीत बाबा. आणि त्यानं आपला प्राण सोडला महाराज त्या दुर्योधनानं. इकडे या ठिकाणी प्रातःकाळ झाला. द्रौपदी, 5 पांडव, परमात्मा त्या ठिकाणी आले परत आपल्या त्या शिबिरामध्ये. आणि त्यांनी ते दृश्य बघितलं महाराज. त्या ठिकाणी तिची आई आहे द्रौपदी, तिनं त्या ठिकाणी आपल्या त्या मुलांचा मृत्यू बघितला. तिला अत्यंत दुःख वाटलं. द्रौपदी रडू लागली महाराज. तदा सुचस्ते प्रमृजामि भद्रे. माझ्या मुलांना नेमकं कोणी मारलं असेल, तो नेमका असा कोण असेल, नेमका एवढा क्रूर व्यक्ती. अर्जुन म्हणतो, द्रौपदी काळजी करू नको, त्या व्यक्तीला मी म्हणे मारील, त्याला मी दंड देईल. आणि जर मी त्याला दंड नाही देऊ शकलो तर मी स्वतःला अर्जुन म्हणून घेणार नाही. यानं आपला रथ सज्ज केला. आणि मग पुढं त्यानं शोध लावला की हे नेमकं कोणी कृत्य केलं. त्याला समजलं गुरुपुत्र अश्वत्थामा त्याचं हे काम आहे. आणि मग तेव्हा या ठिकाणी तो निघाला महाराज रथावरती बसून. त्यानं त्याला अशा प्रकारे नाही का दोघांमध्ये युद्ध झालं. आणि पुढं त्याला असं पकडलं, बांधलं आणि शिबिरामध्ये आणलं. आता काय करायचं म्हणजे, कोणी म्हणता, अरे केशव, अरे अर्जुना, काय पाहतोस, याला टाक म्हणे मारून, हा दोषी आहे, हा पापी आहे, यानं आपले बाळ मारले. भीम म्हणतो, टाका म्हणे याला मारून, ठेवू नका म्हणे, मारा मारा मारा. द्रौपदी म्हणते, नका मारू याला. जिचे 5 मुलं मारले होते यानं,
ती असं का म्हणते ऐका. मला तरी हे नाही का असे 5 होते म्हणे. याची आई गौतमी, तिला हा एकुलता एक आहे. ती काय करेल म्हणे नाही का. याला मारल्यावरती अर्जुन देवाकडे पाहतो. देवा काय करू रे, सांग तूच. भगवंत म्हणतो अर्जुनाला, अर्जुना याला मार म्हणे. हा दोषी आहे, हा पापी आहे, हा गुन्हेगार आहे. याला दंड मिळायलाच पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी परमात्मा अजून एक गोष्ट बोलतो. अर्जुना, अरे हा गुरुचा पुत्र आहे रे, हा ब्राह्मण आहे. ब्राह्मण हा आपल्या करता सदा सर्वदा वंदनीय असतो, पूजनीय असतो. त्याला मारणं हे मोठं पाप आहे, ही ब्रह्महत्या आहे. अर्जुन म्हणला देवाला, देवा वाह, तुझं हे भारी काम आहे कडे म्हणले. एकदा म्हणतो मारून टाक, एकदा म्हणतो याला सोडून दे. नेमकं तुला म्हणायचंय काय नेमकं देवा, ते तरी कळू दे म्हणे. आता हे प्रकार असा झाला बघा. ती एक गाडी निघाली आता नवीन, विराणक वाजवा, वंदे भारत एक्सप्रेस. ती गाडी अशी बघा, तिला असतात 2 तोंड. मुंबईहून निघाली, तिकडल्या तोंडाने पळती बर का. आणि सोलापूरहून निघाल्या इकडल्या तोंडाने. महाराज म्हणतायत 2 तोंडी वाह. अर्जुन म्हणला देवाला, देवा तुझं भारी काम आहे म्हणला. एकदा म्हणतोस मारून टाक, एकदा म्हणतोस नको मारू. अरे एकच सांग रे बाबा. आणि मग त्या ठिकाणी त्याला भगवंत म्हणतो अर्जुना तू हुशार आहेस, वेद शास्त्र तुला माहिती आहे, त्याप्रमाणे तू कर म्हणे. आणि मग या ठिकाणी याला तिने दंड दिला अर्जुनाने. वपणं द्रविणादानं स्थान निर्यापनं तथा. जो श्रेष्ठ पुरुष असतो ना, त्याला मृत्यूदंडाची काही गरज नाही बघा. त्याकरता काय आहे, संभावितस्य चा कीर्ती मरणादतिरिच्यते. गीता सांगते मोठ्या माणसाला त्याचा अपमान होणं हेच मोठा दंड आहे. त्याला काठी घेऊन मारलं, त्याला शस्त्र घेऊन मारलं, त्याकरता हे काही नाही. त्याचा अपमान संभावितस्य म्हणजे प्रतिष्ठित माणसाचा मृत्यू कुठं आहे, अकीर्ती मरणात अतिरिच्यते. त्याला मरणाही पेक्षा जास्त दुःखदायक ठरते बरं का. ऐका. आणि मग तेव्हा अशा प्रकारे याला त्यांनी अपमानित केलं. त्याचे पूर्ण केस काढले. याच्या असा एक मणी होता मस्तकावरती, तो काढून घेतला आणि याला नाही का असे धक्के मारले. याला हाकलून दिलं महाराज. याला अपमानित केलं. या अश्वत्थाम्याला पांडवांनी पुढे ते आपले जे पूर्वज आहेत, ते जे मुलं आहेत, यांनी त्यांचं पुढं यथा योग्य अशा प्रकारे तर्पण जे काही जे आहे पिंडदान वगैरे केलं. गंगेवरती येऊन आपण आपल्या पितरांचं अशा प्रकारे हे केलं पाहिजे साहेब. आहा कटा त्याचे करीती पितर पुत्र झाला. वा, आपल्यावर काय असतं, ऋण असतं. शास्त्रात ऋण एक असतं बघा. ऋषींचं एक ऋण असतं, पितरांचं एक ऋण असतं. आणि हे कुठं करावं, माझे झाले गया वर्जन फिटले पितराचे ऋण. फिटले
इतरांचे ऋण. आपली आता एक यात्रा आहे बघा पुढच्या महिन्यामध्ये. औंढा नागनाथ, शेगाव, मुक्ताईनगर, ओंकारेश्वर, उज्जैन, इंदोर, पुढं या ठिकाणी बागेश्वर धाम आहे, सिहोर आहे, याच्यामध्ये पुढं आहे चित्रकूट, नंतर अयोध्या, काशी, प्रयागराज, गया आणि येते वेळेस माहूरगड आणि शेवटी आपली परळी वैद्यनाथ. असा हा 10 दिवस असा प्रवास आहे यात्रेमध्ये. स्लीपर कोचन यात्रा आहे. जेवण, राहणं, खाणं सर्व त्यातच आलं बघा. आणि खर्च आहे यात्रेचा 15,000 रुपये. वरच्या सीटला 14,500 रुपये असा खर्च आहे. यात्रा निघेल आपली 1 तारखेला, 1 मार्चला. माझा काही व्यवसाय नाही बर का, यात्रा काढून पैसे कमवायचा. बोला राधे राधे. आता याच्यामध्ये अजून कमी करू शकत नाही. आमच्या मित्रांनी यात्रा काढली हीच. कोणी 18 मध्ये काढली, कोणी 21 मध्ये काढली. आमची सर्वात कमी मध्ये आहे. आता जर यापेक्षा अजून कमी केलं तर मला माझं एखादं एकर विकावं लागेल. मी तुम्हाला हे प्रामाणिकपणे असं बोलतोय हा. खरंच आमचा हेतू नाही की ह्यात काही आम्हाला पैसे मिळावे. आमचा हेतू असा आहे लोकांना प्रभू रामांचं दर्शन घडावं. आता राम मंदिर बांधलंय नवीन. आपले पूर्वज गेले, आपल्या पिढ्याच्या पिढ्या खपल्या महाराज, आपले माणसं मेले. कधी बनतंय मंदिर, कधी बनतंय मंदिर. आपलं सर्वांचं अहोभाग्य आपल्या काळामध्ये ते मंदिर बनलं. आपण भाग्यवान आहोत. ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करा. इकडं या ठिकाणी आमचे आप्पा आहेत, इकडं आमचे भाऊ आहेत. या ठिकाणी बोला राधे राधे. विषय काय होता आपला, पांडवांनी तो विधी मार्ग केला महाराज. आणि विधी केला पाहिजे. जर आपण विधी नाही केला ना, ते पितर जे आहेत ना ते आपल्याला सुखानं महाराज खाऊ देत नाही बघा. मग हे पुढं लेकर मुके होणं, ते बहिरे होणं, ते पागल जन्माला येणं, आंधळे खुळे नाही का, त्रासदायक अशी पीडादायक मुलं जन्माला तुम्हाला पुढं. त्यामुळं काय करावं, जे ऋण आहे पितरांचं ऋण ते कमी केलं पाहिजे, तो विधी केला पाहिजे. पांडवांनी या ठिकाणी अशा प्रकारे तो विधी संपन्न केला. आणि पुढं अशी कथा येते बघा की यांच्या वंशामध्ये एक स्त्री होती. तिचं नाव होतं उत्तरा. उत्तरा ही अभिमन्यूची पत्नी आहे, जो मरण पावला युद्धामध्ये, त्या चक्रव्यूहामध्ये. हा अश्वत्थामा म्हणतो, मला अपमानित केलं, माझा अपमान केला, यांनी मला दंड दिला. अरे मी आता यांचा हा वंशच पूर्णपणे संपवून टाकतो म्हणे. याच्यावरती कृपा केली ती पांडवांनी. याला त्यांनी मारलं नाही, सोडून दिलं होतं. पण ती एक म्हण आहे ना, कुत्र्याची शेपटी कितीही सरळ करा, नाही का. एका माणसानं काय केलं बघा महाराजजी, ती शेपटी जी आहे का त्यात त्यानं अशी घातली फुकणी. बोला राधे राधे. आणि त्यानं 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, त्यानं 6 महिने ती तशीच ठेवली. उद्देश काय होता,
सरळ होईल. झाले 6 महिने, काढली फुकणी, ते गोंडा असा अलगद असा वरी आला. असा हा अश्वत्थामा आहे. याच्यावरती कृपा केली, याला जीव नाही का दान दिला, याला जीवन दान दिलं महाराज, तरी याची ती वृत्ती गेली नाही. स्वभावाला काय असतंय, औषध नसतं बघा, याचा हा स्वभाव आहे. आणि यानं ते पांडवांचा जो वंश आहे संपावा, पूर्णपणे नष्ट व्हावा, यानं एक अस्त्र महाराज त्यांनी सोडलं, त्याचं नाव आहे ब्रह्मास्त्र. आणि मग तेव्हा ती जे उत्तर आहे, तिनं धावा केला देवाचा. पाहि पाहि महायोगीन देव देव जगत्पते, नान्यं त्वद्भयं पश्ये यत्र मृत्यू परस्परं. भगवंता माझं रक्षण कर, तू मला वाचव, तुझं ब्रीद आहे देवा. एक बार शरणागत होकर जो कहता प्रभु मैं तेरा, अभय उसे कर देता हूँ, सब भूतों से यह व्रत मेरा. देवा तूच काय म्हणतोस, सर्व धर्मान परित्यज्य, तूच म्हणतोस ना, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. भगवंता मी तुला शरण आले म्हणे, तू माझं रक्षण कर, मला वाचव. आणि मग तेव्हा या ठिकाणी भगवंतानं असं लहान असं रूप घेतलं आणि त्यानं तिच्या गर्भात जो शिशु आहे, जे लहान जे बाळ आहे, त्याचं रक्षण केलं. ते म्हणजे आमचे परीक्षिती महाराज. आणि या ठिकाणी आता परमात्मा पुढं सुंदर अशी कथा येते बघा. निघाला महाराज देव द्वारकेला. आमचे माऊली म्हणले ना, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडवांनी मात्र काय केलं होतं, कितीही दुःख आलं, कितीही संकट आलं, कितीही काहीही झालं, पहाते पांडवा खंड वनवासी, परित्या देवासी आठविती. असे ते पांडव त्या ठिकाणी देव राहिला महाराज अनेक वर्ष. आता निघाला परमात्मा द्वारकेला आपल्या. आणि मग तेव्हा त्यांच्या पुढे ती कुंती माता आली आणि कुंतीनं देवाची स्तुती केली पहा सुंदर अशा प्रकारे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. स्तुती केली कुंतीनं अशा प्रकारे देवाची. आणि तिला परमात्मा म्हणतो, माता काहीतरी माग म्हणे मला. तेव्हा ही कुंती देवाला काय मागते आहे का, भगवंता तू मला फक्त एकच गोष्ट दे म्हणे. विपद हा संतोण हा शाश्वत, मला दुःख दे म्हणे देवा. मज लागी दुःख व्हावे, ऐसे कोणी भावे न जीवे. इथं कोण आहे बरं असा सांगा बरं, की ज्याला वाटतंय मला दुःख व्हावं. असा हात वरती करा बरं एकदा, बघू द्या बरं कोण आहे तर. कोणीच नाही की इथं, जगातच कोणीच नाही असा. इथंच नव्हे, ऐका, प्रत्येकाला वाटते मला सुख मिळावं. कुंती नेमकं असं का बोलते देवाला, त्याचं एक कारण असं आहे बघा, की माणूस दुःखामध्ये देवाची जेवढी लवकर आठवण करतो ना, तेवढी सुखात कधी करत नाही. दुःख में सुमिरण सब करे,
सुख में करे न कोई, सुख में सुमिरन करे, तो दुख काहे को होय. आपण असं चलताना वगैरे नाही का, आपल्या अशी बोटाला ठेस लागली, कल्पना करा तिथं बर का महाराज, त्याला असं मन लागत नाही, घे देवाचं नाव, ते मोठ्यानं म्हणतंय हे देवा, ते असं मोठ्यानं म्हणतंय बर का, ओ माय गॉड. बोला राधे राधे. कुंती म्हणली देवाला, देवा तुझी आठवण होते रे, पण कशी होते, दुःखामध्ये होते, सुखात होत नाही परमात्मा, मला तू दुःखच दुःख दे. या ठिकाणी अशा प्रकारे हा संवाद संपन्न झाला. याच कथेमध्ये पुढं भगवंत आणि आपला नाही का आपले परम भक्त श्री भीष्माचार्य महाराज नाही का त्यांची भेट घेतली. हे कुठं आहेत? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाशैव किम कुर्वत संजय. त्या ठिकाणी असे पडलेले आहेत महाराज शरपंजरी असे भीष्माचार्य, त्यांची भेट घेतली आणि मग तेव्हा त्यांनी यांना सुंदर असा उपदेश केला. राजधर्मान, दान धर्मान, मोक्ष धर्मान विभागशः. आणि मग तेव्हा त्यांचा तो अंतकाळ जवळ आला आणि ते म्हणतात नाही का, देहांत काले तुम सामने हो, मुरली बजाते मन को लुभाते. अरे भगवंता, माझा आज अहो भाग्य, माझा आज परम भाग्य आहे, तू माझ्या पुढे असा उभा आहेस नाही का, मला तुला फक्त असं पाहतच राहावं वाटतंय नाही का. त्या ठिकाणी यांनी सुंदर अशी महाराज स्तुती गायली देवाची या भीष्माने. नीतिमती रूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवी विरुन्नी. स्वसुखम भगते भजेत विराट सतिमुखे श्री आत्मवाप्रभा. त्रिभुवन कमलं कमाल वर्ण रविकर तोरवरं ददामि. वपुरल कुलावदान राज्य विजय सते रतिरस्तुमेन भद्या. कीर्तिमध्य रूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवी विरुन्नी. स्वसुखमुपगते भजेति हरिं उमेशि अद्भव प्रभा. जय जय श्री राधे. भीष्म त्यांना म्हणतात देवाला, देवा माझं काहीतरी नाही का अहोभाग्य महत् भाग्य, आज तू माझ्या पुढे उभा आहेस. अरे देवा माझी एक इच्छा आहे म्हणे शेवटची. देव म्हणले बोला. हे म्हणले मला तुला माझा जावाई करायचंय म्हणे. कोण म्हणलं? बोला की. भीष्म म्हणले. आता कल्पना करा, ज्याचं लग्नच नाही, नेमकी त्याला कुठून आली मुलगी. आता जावाई करायचं म्हणल्या मुलगी पाहिजे का नाही हो? का बिना मुलीचा जावाई होऊ शकतो का? हा बोला राधे राधे. होऊ शकतो का? परमात्मा हसला. अरे तुम्ही तर बाल ब्रह्मचारी, आणि नेमकी तुमची अशी कोणती मुलगी आहे? भीष्म देवाला म्हणतात देवा माझी ही जे कन्या आहे ना, बुद्धिरूपी कन्या, मी हे ना तुझं आयुष्यभर देवा भजन केलेलं आहे. इतिमती रूप कल्पिता वितृष्णा. मती म्हणजे बुद्धी. देवा माझी ही जे बुद्धी आहे हिनं मी कधी कोणाचं चिंतन नाही केलं. निश्चयात्मिका बुद्धी,
बुद्धी म्हणजे काय? जे निश्चय घेते, जे निश्चय करते. मन काय करतं? संकल्प विकल्प हे मनाचं कार्य आहे. आणि बुद्धी जी आहे ती निर्णय घेते, निश्चय घेते. भगवंता, अरे मी आयुष्यभर तुझं फक्त भजन केलेलं आहे, आणि अशी माझी ही सात्विक कन्या आहे. कोणती कन्या? बुद्धिरूपी कन्या. मी आज तुला द्यावं म्हणतो, तुला माझा जावई करावा म्हणतो देवा. देव हसतो. परमात्मा म्हणला त्याचं काम असं बरं का महाराज, त्याला ज्यानं जे काही जे दिलं ते असं कवाच म्हणत नाही कोणाला नको म्हणून. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. त्याला कोणी पान दिलं, त्याला कोणी फूल दिलं, त्याला कोणी फळ दिलं, त्याला कोणी पाणी दिलं, देवानं ते काय केलं? प्रेमानं ग्रहण केलं. बराच टाइम झाला मी एकटाच बोलतोय नाही का? तुम्ही कोणीच बोलत नाहीत राव. महिला म्हणत्या मग तुला इथं नेमकं आणलंय कशा करता? चला बोला. देवाला पान कोणी दिलं होतं? वेळ होत चाललेला आहे, लवकर सांगायचे बघा. 3:40 झाले आता, अजून 1 तास कथा आहे आपली. कोणता भक्त असा होता ज्यानं देवाला पान दिलं मोठ्या प्रेमानं? इकडं पुरुष वर्ग बोला. जे सांगन त्याला बक्षीस आपल्याकडून हे माईक. बोला, कोणता असा भक्त होता ज्यानं देवाला पान दिलं? सांगेल कोणी इथं? मागे भाजी पान द्रौपदीसी. द्रौपदी तिनं काय केलं? तिनं देवाला पान दिलं. एक असं भाजीचं पान दिलं. पत्रम पुष्पम. चला आता हे सोपं आहे बघा, एवढं सांगा. चला, देवाला पुष्प नेमकं कोणी दिलं होतं? लवकर सांगायचं आहे. पुष्प म्हणजे फूल. हा कोणी सांगेल का? जे सांगेल ना त्यांचा इथं आपण सत्कार करू. सांगा सांगा, लवकर सांगा. वा, त्या ताईनं सांगितलं बघा. तिच्या करता एकदा जोरात सर्वांनी टाळी वाजवा. जोरात ओ. वा, छान सुंदर आप्पा. तेलघाना फूल दिलं होतं कोणी? गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. त्यानं दिलं. पत्रम पुष्पम फलम. चला आता हे तुमच्याकडचं आहे बघा. फळ नेमकं देवाला कोणी दिलं होतं? सांगा. वाह, मीठे बेर शबरी के खाई, बहुविधि प्रीत बडाई. शबरी मातेने दिलं होतं. आणि रंतीदेव नावाचा व्यक्ती होता, त्यानं देवाला पाणी दिलं होतं. अशा प्रकारे महाराज ज्यानं जे दिलं देवाला ते भगवंतानी प्रेमानं अशा प्रकारे ग्रहण केलं, स्वीकार केलं. आणि या ठिकाणी अशा प्रकारे भीष्माने स्तुती केली देवाची. परमात्मा प्रसन्न झाला. आणि या ठिकाणी सुंदर अशी पुढे कथा येते. देव निघून गेला द्वारकेला. आणि मग यांच्या घरी जेव्हा त्या जन्म घेतला त्या लहान अशा बाळानं, आनंद आहे सर्वांना.
गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे, सर्वत्र आनंदच आनंद आहे महाराज त्या ठिकाणी. आणि मग देवाला नाही का ही गोष्ट कळाली बघा की पांडवांच्या घरी एका लहान अशा बाळानं जन्म घेतलेला आहे. परमात्मा निघाला द्वारकेहून इकडं या ठिकाणी पांडवांच्या घराकडे, आणि तिथं आल्यावरती देवानं नाही का असं ते बाळ बघितलं महाराज. लहान असं ते बाळ देवाला पाहून हसतंय. त्याला स्मरण झालं आईच्या गर्भामध्ये ज्यानं मला वाचवलं होतं ते हाच परमात्मा आहे. आणि त्या ठिकाणी भगवंताने एक दागिना सुद्धा आणला होता बरं का. बोला राधे 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 राधे. हे आजची परंपरा नाही. लेकरू झाल्यावर त्याला पाहायला जायची ही आताची परंपरा नाही बरं का. साक्षात देव गेला होता त्या बाळाला पाहण्यासाठी दागिना घेऊन. एका ठिकाणी अशीच माझी कथा होती बरं का साहेब, आणि तिथं मी सांगितलं देव तिथं गेला होता दागिना घेऊन. एक आजी आली बघा पुन्हा नंतर कथा संपल्यावरती, आणि ती मला म्हणती महाराज नेमका दागिना कोणता होता हो. यात काही दिलं नाही बरं का, त्याचं नाव यात काही नाही बघा. पण एवढं मात्र आहे देव त्याला पाहण्याकरता इथं आला होता म्हणून आपण पाहायला जातो. यात काही नवल नाही, आश्चर्य नाही, चुकीचं नाही. आणि मग अशा प्रकारे त्याला नाही का भगवंताने बघितलं, मांडीवरती घेतलं, आणि परमात्मा जो आहे नंतर तो निघून गेला आपल्या द्वारकेला परत. याच नाव ठेवलं पहा याने पुढं परीक्षित. परितः इक्षती. ते जन्माला आलं तेव्हापासून ते असं पाहू लागलं असं नाही का, मला ज्यांनी वाचवलं ते कुठं असेल, ते कुठं असेल. परितः म्हणजे चार दिशा, पुढं माग उजवीकडं डावीकडं, ते असं गोल असं पाहत होतं चौकडं. म्हणून परितः इक्षती इति परीक्षित. जे असं चहूकडं असं त्याला ते शोधू लागलं, पाहू लागलं, त्याचं नाव त्यांनी काय ठेवलं, परीक्षिती ठेवलं या ठिकाणी. पुढे या ठिकाणी पांडवांनी ते आपलं सर्व राज्य जे आहे त्याला देऊन टाकलं महाराज. पुढे पांडवांनी स्वर्गारोहण केलं. याच कथेमध्ये पुढे सुंदर अशी कथा येते. यानं पुढं दिग्विजय केला अशी कथा येते. आणि याला वाटामध्ये एका ठिकाणी जंगलामध्ये ती गाय दिसली, आणि त्या ठिकाणी एक बैल होता, तो म्हणजे धर्म. त्यांना ते दृश्य बघितलं महाराज. राजा जो आहे ना त्या ठिकाणी दयावान आहे. राजा म्हणजे कोण असतो, जो आपली जे प्रजा आहे तिचं पालन करतो त्याला राजा असं म्हणतात बरं का. याचं कर्मच काय आहे, याचं कर्तव्य काय आहे, आपल्या प्रजेला सुखी ठेवणं, त्यांचं रक्षण करणं. आणि महाराज परीक्षिती त्या ठिकाणी पाहतायत त्या गाईला असा एक पुरुष मारत आहे. त्याला त्याने विचारलं, अरे तू कोण आहेस, तुझा परिचय दे म्हणे, तुझं नाव काय आहे, का तू हिला मारतो अशा प्रकारे. आणि मग तो जो व्यक्ती आहे तो त्यांना शरण आला, आणि तो त्यांना म्हणू लागला, हरे शरणम हरी शरणम, मी तुम्हाला शरण आहे महाराज, तुम्हाला मारू नका, तुम्हाला मारू नका, माझं नाव कली आहे. अरे तू इथून निघून जा म्हणे, तू इथं राहू नको. शास्त्र सांगतं बघा, जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याला शरण येतो ना त्याला मारू नये बघा. सीमेवरती जेव्हा एखादा जवान चुकून नाही का जातो पलीकडं, जर त्यानं असे आपले असे हात वरती केले, नियम सांगतो त्याचा वध कधी करू नये. हात वरी करणं, शस्त्र त्यागणं, तो शरण आहे आपल्याला. आणि मग तो जो कली आहे त्यांना म्हणतो, महाराज मला इथं राहायचंय म्हणे या राज्यामध्ये, मी नेमकं कुठं राहू, मला काही स्थान द्या, काही ठिकाणं द्या म्हणे. आणि त्याने त्याला 4 स्थान दिले बघा. अभ्यर्थितस्तदा तस्मै
स्थानानि कलयेदतो द्यूतं पानं स्त्रियसुणा यत्रा धर्मश्चतुर्विधः. पहिलं स्थान दिलं कोणतं? द्यूत. ज्या ठिकाणी लोक जुगार खेळतात महाराज, तिथं हा कली राहतो. बोला राधे राधे. जुगार ही एक अशी बिमारी आहे ना साहेब, किती धन गेलं आपलं त्याला याचं भान नसतं बघा. पांडवांचं अख्खं धन गेलं, अख्खं राज्य, अख्खं ऐश्वर्य गेलं, आणि शेवटी तो शकुनी म्हणतो त्या धर्माला, अरे अजून एक वस्तू आहे तुमच्याकडं, ती म्हणजे तुमची पत्नी द्रौपदी. ती तुम्ही डावावरती लावा, आणि जर तुम्ही ते डाव जिंकलात, सर्व तुमचं तुम्हाला परत. जो माणूस जुगार खेळतो ना, त्याच्या मस्तकावर कली वास्तव्य करतो, आणि त्याला ते काही कळत नाही. ते महागा असं पाहत नाही महाराज, ते पुढंच पाहत, आणि ते म्हणत आता हे डाव पुढचा आपलाच आहे असं म्हणतो. काही लोक बरबाद झाले बघा. श्रीमंत होते, आज ते भिकारी बनले महाराज. का बनले? जुगार. ही कथा सांगते आपण कधी जुगार खेळला नाही पाहिजे, तिकडं आपण कधी गेला नाही पाहिजे. त्या ठिकाणचे लोक एवढे म्हणतात हुशार असतात ना. बालपणी आम्हाला पण असं म्हणायचे बघा, धरा जरा शिक आपल्याकडून, जलम भर नाही. एकदा आपणा सारिखे करीती तात्काळ. म्हणून आपण संगती अशी केली पाहिजे चांगल्या माणसांची. द्यूत म्हणजे जुगार, त्या ठिकाणी कधी गेलं नाही पाहिजे. तिथं कधी बसू नाही पहा, तिथं कलियुग राहतो, आणि सर्व काही संपत हा पार भिकारी बनतो. पण याला काही जाग येत नाही का? तिथं कलियुग राहतो. याचं एकमेव कारण, दुसरी जागा दिली त्याला. द्यूतं पानम. पानम म्हणजे काय? मदिरा प्राशन करणं, दारू पिणं. तिसरी गोष्ट आहे वेश्यालय, वेश्याघर. तिथं हा कलियुग राहतो. आणि चौथी गोष्ट आहे सुना. सुना म्हणजे ह्या सुना नाही हा. सुना म्हणजे काय? कसाई घर, कसाई खाना. कसायाच्या मनामध्ये कधी प्रेम नसतं बघा पशुविषयी. त्या ठिकाणी ते त्याला असं खाली पाडतं, तलवार घेत, ती सुरी घेत. त्याचं हृदय जे असतं ना, ते असं निर्दयी असतं बरं का. 4 ठिकाणी कलियुग राहतो: जुगार, मद्यपान, वेश्यालय आणि कसाई घर. कलियुग म्हणला, महाराज मला एखादा असं चांगलं स्थान द्या की हो, माझ्या आवडीचं. आणि मग त्याने त्याला विचारलं, तुला काय देऊ? पुनश्च याचमानाय जात रूप मदात प्रभू. जात रूप म्हणजे ज्याचं रूप जन्मजात चमकतय, जे स्वयंप्रकाशमान आहे, आणि जे तुमच्या प्रत्येक महिलेच्या गळ्यामध्ये आहे. काय हो? बोला की बाबा. सोनं. सोनं आहे का नाही? सोनं
तिथं कलियुग राहतोय. मग आता काय करा, आता कथा संपली का ते सर्व सोनं काढायचं आणि इथं आणून ठेवायचं. बघा अंकुश भाऊ, उद्या ह्या कथेला इथं एकही बाई येणार नाही बघा. आणि त्या माय आतापर्यंत लय कथाकार बघितले. कोणी वस्त्र मागतय, कोणी धन मागतय, कोणी दक्षिणा मागतय. हे कथाकार तर सोनं मागतय. असा विषय नाही, कलियुग राहतो. या ठिकाणी आपण ही झाकी पाहणार आहोत. आता एक थोडी कथा आहे बरं का. तिथं तो कलियुग राहतो. पण कुठं जे आपण धन कमवतो अधर्मानं, धन कसं कमवावं एक सुंदर असं प्रमाण आहे. जोडून धन उत्तम कलियुग राहतो. पण कुठं राहतो महाराज? जे आपण धन कमवतो ना अधर्मानं, आपल्या घरची म्हैस दूध देते 2 लिटर, आपण तिला बनवतो 5 लिटर. तिथं मात्र तो राहतो बघा. इथले सोडून बरं का माणसं परिसरातले. ऐका, धन कमवावं पण कसं कमवायचं? धर्मानं कमवायचं. धर्मेण हीन पशुभीर समान. धर्मानं आपण वागायचं, अधर्मानं कधीही आपण धन नाही कमवायचं. आणि त्या ठिकाणी म्हणते उत्तमची गती तो एक पावेन, उत्तम भोगील जीवनानी. अशा प्रकारे या ठिकाणी कलियुगाला त्यांनी असे काही स्थान दिले, 5 स्थान. आणि परीक्षिती महाराज निघून गेले पहा. त्या ठिकाणी आपल्या लोकांमध्ये, आपल्या त्या राज्यामध्ये एक दिवसची गोष्ट आहे. यांनी कल्पना केली, आपले पूर्वज पांडवांनी आपल्या करता काय काय नेमकं ठेवले म्हणे खजान्यामध्ये. आणि हे आपला खजाना पाहण्याकरता गेले. आणि त्या ठिकाणी यांना एक असा एक मुकुट दिसला. मुकुट अत्यंत सुंदर होता, दैदिप्यमान असा तो मुकुट, चमचमीत त्यांनी आपल्या मस्तकावर धारण केला. तो मुकुट होता जरासंधाचा. आणि त्यानं ते अधर्मानं अशा प्रकारे बनवला होता पहा. बोला राधे राधे. आणि यानं ते घेतला आणि आपल्या मस्तकावरती धारण केला.
कलियुग कुठं राहतो? सोन्यामध्ये राहतो. आणि याची अशी ती बुद्धी बदलली. नंतर हा म्हणू लागला, अरे चला म्हणे वनामध्ये, चला शिकार करायला चला. राजा वनामध्ये गेला. यानं अनेक पशु मारले आणि शेवटी हा थकला. एका आश्रमामध्ये येतो. तो आश्रम आहे शमीक मुनीचा आश्रम. आणि तिथं आल्यावर यानं मोठ्यानं आवाज दिला, महाराज मला पाणी द्या प्यायला, मला तहान लागली. ऋषी असे समाधीस्थ बसलेले आहेत. एक नाही, दोन नाही, काहीच बोलत नाहीत. यानं परत आवाज दिला, महाराज मला पाणी द्या प्यायला. ऋषी काही बोलत नाहीत. परत एक वेळेस आवाज लावला, महाराज मला पाणी द्या प्यायला, मला तहान लागली. राजा कंटाळला. याला राग आला, अरे मी राजा आहे, हा ऋषी मला बोलत नाही. किती गर्विष्ठ आहे, किती घमंडी आहे. आणि त्यानं तिथं असा एक साप पडला होता मेल्याला. त्यानं ते उचलला असा बाणाच्या द्वारे आणि तो टाकला त्या ऋषींच्या गळ्यामध्ये. राजा निघून गेला आपल्या राज्यामध्ये. जेव्हा ही गोष्ट कळाली त्या ऋषीपुत्राला, त्याचं नाव होतं शृंगी, त्यानं शाप दिला, इति लंघित मर्याद तक्षक सप्तमे अहनी. हे म्हणलं, ज्यानं कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला त्याचा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू होईल. त्याला तक्षक नावाचा नाग दंश करील असा असह्य शाप दिला. आणि जेव्हा तो पुत्र घरी आला, ऋषींना दया आली. ऋषी म्हणले, अरे तू असं हे चुकीचं केलंस म्हणे शृंगी. आपला राजा दयावान आहे, आपला राजा खूप मोठा धर्मात्मा आहे, नाही का? छत्रपती शिवरायांसारखा आपला राजा आहे. राजा कसा असावा आहे का? एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या पित्याचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, हर हर मोठ्यानं म्हणा, हर 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 हर. राजा असा असला पाहिजे. महाराज आपण जे आज इथं आहेत ना, आपण आज जे गंध लावतो, आपण आज जी माळ घालतो ना गळ्यामध्ये, ही त्यांच्यामुळे घालतो बरं का. आज हा पण इथं आपल्याला अधिकार नसता. छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी महान कार्य केलं. या धरतीमध्ये आपण ज्या मातीमध्ये आज जन्माला आलो, त्याने ही माती पवित्र केली. राजा असा असला पाहिजे. राजा असा असूनही जो आपल्या जनतेचं शोषण करतो, त्यांना खोटं बोलतो, हम आएंगे तो ये करेंगे, वो करेंगे, ऐसा करेंगे, वैसा करेंगे, पर करेंगे कुछ नहीं है. आता थोडा बदल झालाय बघा. आता जरा बरं झालंय, काळ जरा बदललाय. आपला कोणता पक्ष नाही बरं का, तसं नाराज होऊ नका. राम मंदिर बांधलं महाराज या देशामध्ये. आता नाही का, अनेक असे चुकीचे कायदे रद्द केले. चांगले दिवस आले आपल्या हिंदू लोकांवरती. राजा कसा असला पाहिजे नाही का?
शीलवान असावा, दयावान असावा, ज्यानं आपली काळजी घ्यावी. अरे शृंगी, तू गलत काम केलंस, तू शाप उगच दिलास. आणि मग त्यांनी ते आपले 2 शिष्य पाठवले आणि यांना सांगितलं, महाराज तुम्हाला असा असा शाप लागलेला आहे. आणि मग तेव्हा परीक्षिती महाराजांनी आपलं ते सर्व राज्य आपल्या त्या मुलांना दिलं. जन्मेजय आदी त्यांची नाव आहेत, त्या मुलांची नाव. आणि निघाले महाराज. 18 भार वनस्पती, फुले फुळे ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुल स्त्रिया, राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोणी आकाश या योग सेविती. आणि निघाले महाराज. कुठं निघाले? या ठिकाणी आपण ती सुंदर अशी झाकी आता पाहणार आहोत. या ठिकाणी आगमन होत आहे. सर्वांनी स्वागत करायचं आहे त्यांचं. शुकदेवजी निघाले, परीक्षिती महाराज निघाले. पहा अशा प्रकारे ते आपलं सर्व राज वैभव सोडून गंगेच्या काठावरती शुक्रताल येते. त्या ठिकाणी ते आपलं सर्व काही धन वैभव, स्त्री, मुलं वगैरे यांचा त्यांनी त्याग केला. आपण हे सर्वजण दृश्य पाहत आहोत. सर्वांनी ह्या झाकीचा आनंद घ्यायचा आहे. महाराज परीक्षिती या ठिकाणी येत आहेत आपल्या सर्वांच्या मध्यभागातून. त्यांचं सर्वांनी एक वेळ स्वागत करा, टाळी वाजवून सर्वांनी. सर्व अशा प्रकारे घरबार सर्व त्यांनी सोडलं आणि निघाले महाराज गंगेच्या काठावरती शुक्रताल येथे. ज्या ठिकाणी त्यांना पुढे कथा सांगितली शुकदेवाने. महान महान असे ऋषी त्या ठिकाणी राहत आहेत. तिथं ते वास्तव्य करत आहेत. आणि महाराज परीक्षिती त्या ठिकाणी येत आहेत. गोपाल कृष्ण भगवान सर्वांनी झाकीचं दर्शन करायचं आहे. सुंदर या ठिकाणी आमचे विजय भाऊ झाकी करत आहेत. पहा, खूप खूप धन्यवाद. आणि त्या ठिकाणी राजा परीक्षिती ऋषींना प्रश्न करतात. त्यांना कोणीही उत्तर देऊ शकत नाही. आणि मग तेव्हा व्यासांचे पुत्र महाराज भगवान नाही का महामुनी शुकदेवजी तिथं यांचं आगमन झालं. तत्रा भवद भगवान व्यासपुत्र यदृच्छया गामटमान मानोनपेक्षः. कसा वेश आहे शुकदेवांचा ऐका. अंगावरती वस्त्र नाही, दिगंबर असा वेश आहे महाराज त्यांचा. आणि तिथं अशा प्रकारे महामुनी श्री शुकदेवजी येतात. अलक्षलिंगो निजलाभतुष्टो वृतश्च बालेरवधूत वेश. अवधूत असा वेश आहे, अंगावरती वस्त्र नाही, लांब लांब असे त्यांचे केस आहेत. पहा शुकदेव महामुनीचे विरक्त अशी अवस्था आहे त्यांची. या ठिकाणी इथं शुकदेव त्यांचं इथं आगमन होत आहे. शुकदेवजी येतात आणि तिथं ते श्रेष्ठ अशा त्या आसनावरती बसतात. राजा परीक्षितीने त्यांचं पूजन केलं, त्यांचं दर्शन केलं.
या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे पूजन होत आहे शुकाचार्यांचं. सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए. सजा दो घर को गुलशन सा, मेरे गुरुदेव आए. सजा दो या ठिकाणी अशा प्रकारे स्वागत केलं शुकदेवांचं राजा परीक्षितीनं आणि त्यांच्या पुढे तो अशा प्रकारे बसला. आपण ही सर्व दृश्य या ठिकाणी सर्वांनी पाहायचं आहे, सर्वांनी हा आनंद घ्यायचा आहे. अत्यंत सुंदर अशा प्रकारची ही झाकी
आमचे विजय भाऊ यांनी बनवलेली आहे आणि तो राजा प्रश्न करतोय शुकदेवांना. अतः पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरु पुरुषस्येह यत्कार्यं म्रियमाणस्य सर्वथा. महाराज, ज्याचा मृत्यू आजपासून 7व्या दिवसावरती आलेला आहे, नेमकं त्यानं काय करावं असा प्रश्न केल्यावरती मग तेव्हा नाही का त्याला शुकदेवजी पाहत आहेत. अरे परीक्षिती, तुझा हा जो प्रश्न आहे ना, हा तुझ्या करता नाही केलास. तुझा हा जो प्रश्न आहे तो वर्यानिशते प्रश्नः कृतो लोकहितं नृप आत्मवित् संवत पुंसा श्रोतव्यादिषु यत्परः. राजा, तुझा हा जो प्रश्न आहे तो लोकहिताचा असा प्रश्न आहे. हा तुझा प्रश्न नाही. प्रत्येकाचं मरण हे 7च दिवसामध्ये आहे साहेब. एका सप्ताहामध्ये दिवस किती असतात नक्की का? आणि जास्त भरल्यावर मग चला मोजा आता. चला, सोमवार, पुढं बोला की मंगळवार, पुढं बुधवार, पुढं कोणता वार? गुरुवार. त्याच्यानंतर पुढं बृहस्पतिवार, पुढं शुक्रवार, पुढं शनिवार, पुढं रविवार, पुढं आदिवार. किती झाले हो? घाट नांदूरकर, इथं 9 भरले की तुमचं पंचांग थोडं वेगळे वाटतंय. हा, गुरुवार, देवांचे गुरु बृहस्पती महाराज, याला डबल नाव पडलं. गुरुवार, बृहस्पतिवार आणि रविवार याचं डबल नाव आदिवार. जसं आपल्या घरी असतंय नाव लेकराचं मारुती, पण त्याला कोणी मारुती म्हणतच नाही. पिंट्या, बबल्या असेच नाव घरोघर. त्याचं खरं नाव काय आहे हे आपल्याला माहित नसतं. 7 वार आहेत. एक दिवस आपला निश्चित आहे. एक दिवस जायचंय आपल्याला. मग त्यात कोणाचा सोमवार असेल, कोणाचा मंगळवार असेल, पुढे कोणाचा बुधवार असेल. शुकदेवजी म्हणतात, परीक्षिती, अरे तुझा हा जो प्रश्न आहे ना, हा तुझा प्रश्न नाही बाबा, हा सर्वांचा प्रश्न आहे. या तुझा हा जो प्रश्न आहे की मरणासन्न जीवानं नेमकं काय करावं, त्यानं नेमकं काय केलं पाहिजे, मी तुला याचं उत्तर देतो, पण आज नाही, उद्या देतो. या ठिकाणी हे अशा प्रकारे पहिला स्कंद संपन्न झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. श्री शुकदेव जी महाराज की जय. श्री व्यास जी महाराज की जय. जय जय श्री राधेश्याम. राधे राधे गोविंद गोविंद राधे. 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 राधे राधे गोविंद
सुखदेव जी महाराज की जय, श्री व्यास जी महाराज की जय, जय जय श्री राधेश्याम। उद्या सर्वांनी मोठ्या संख्येने यायचंय कथेला। कथा बरोबर ठीक 1 वाजता सुरू होईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी। हो 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 हा हा, एक ताली। मेरे सिर पर रख दो ठाकुर, मेरे सिर पर रख दो ठाकुर, अपने ये दोनों हाथ, देना हो तो